ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो, थांबवायचं नाही छत्रपतींना। इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे, गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में, मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। ओके, काय काय बोला, कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवत आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना। पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन, आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना, वसई एकुडेही वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे, गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात। छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो, थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय, कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना, मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं, त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे। काही दिवसापूर्वी आपण बघू शकतो एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ जो होता तो गड किल्ल्यावर होता आणि एक तरुण जो आहे तो महाराजांच्या वेशीमध्ये जाऊन फोटोशूट करत होता, पण एका गार्डकडून त्याला अपशब्दांचा वापर जो आहे तो करण्यात आला। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया, नेमकं हे प्रकरण काय असं? प्रकरण असं होतं की मी तिथे छत्रपती म्हणजे बोलतात ना दिवाळीच्या निमित्त मी तिकडे शूट करायला गेलो, नॉर्मल शूट फोटोज काढतो ना आपण, तर छत्रपतींची वेशभूषा केली मी आणि तिथे गेलो आणि गेल्या तिथे मला सगळ्यांनी मान सन्मान दिला। तिथे देऊळ आहे, तिथे पुजाऱ्यांनी मला मान सन्मान दिला, कारण मी एक छोटा मोठा रील स्टार आहे, तशी पब्लिक महाराष्ट्राची मला ओळखते थोडंफार। तर त्या भटजींनी मला 1-2 रील बघितली होती तर मला जागा दिली, राहायला दिलं तिथे, बोलले तुम्ही राहावा इथे, कपडे काय चेंज करायचे, छत्रपतींचं आभूषण घाला, आणि तिकडे कर्मचाऱ्यांनी मला सपोर्ट केला त्या मराठी गाववाल्या पब्लिकने। तर मी तिथून बाहेर आलो आणि फोर्टच्या गेटवर आलो, तर गेटवर जसं आलो तशी पब्लिक वेशभूषा बघून सगळी एकदम खुश आणि मला फोटो काढत होती माझ्याबरोबर। तर त्या गार्डने तिथून येऊन जोरात आवाजात ए बंद कर असं करून आवाज केला, त्यामुळे मी बोललो बंद कर म्हणजे काय, आणि तो बंद करो रे बंद करो। नंतर मी बोललो कॅमेरा काढला पाहिजे, कारण हा अपमान माझा पण आहे आणि माझ्या अस्मितेचा आहे। छत्रपतींचा पोशाख घातला आहे मी आणि तरी पण हा असं बिंदास बोलतो आहे, म्हणजे मान का न देते हा? ह्याला काय छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज माहिती नाही का? पुऱ्या भारताला पुऱ्या जगाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, मग ह्याला कसं नाही माहिती? मग त्यासाठी मी कॅमेरा काढला आणि जसा मी कॅमेरा काढला तो बोलायचा बंद झाला। असं वाटतंय की मी जोरजोरात बोलतो आहे, पण माझ्या अस्मितेला आधी त्यांनी हर्ट केलं, त्यामुळे दुखलं मला आणि त्यामुळे मी चालू झालो बोलायला लागलो। मग त्याला असं बोललो की का परमिशन नाही, मी तर काढणार फोटो छत्रपतींचे, तुला ते वरती दारूच्या बाटल्या पडलेल्या ते काय हवेतनं आल्या का आकाशातनं? कपल जी फालतूगिरी करतात ते तुला दिसत नाही, त्यांना परमिशन कोण देतं इथे? बरोबर ना? इथे काय चालतं असं की एवढं सगळं तुम्हाला कोण गोवा गुटखा त्याच्यासमोर खात होते ते पण त्याला दाखवले की हे खाता आहेत गोवा गुटखा, त्यांना का असे परमिशन भेटत आहेत? मग हे सगळं चालतं आणि आम्ही छत्रपतींचे फोटो काढतो ते नाही चालत तुला? बरोबर की नाही? आणि माझा राग नाही कुठच्या जातीवर किंवा याच्यावर, हिंदी गुजराती सगळे माझे बांधव आहेत, पुरा भारत माझा आहे, सगळे माझे आहेत। तुम्ही कुठूनही आलात ना, कुठच्याही राज्यातनं आलात, मी हिंदीत पण बोलेन, पण तुम्ही 5-10 वर्ष इथे राहून पण मुद्दामून मराठी म्हणजे बोलतच नाहीत, आमची भाषा फ्रीज करतायत, तर मग ते चुकीचं आहे। मी जर 4 शब्द हिंदीमध्ये बोलतो आहे तर तुमचं पण कर्तव्य होतं ना की 2 शब्द मराठीत आम्हाला मान द्यावा। तुम्ही तो मानत देत नाही, तुम्ही तो हट्टत धरला आहे की नाही आता बोलणारच नाही। मग त्यामुळे मला तो संताप भरला की याला इतिहास माहिती नाही की हा मुद्दामून असं करतो आहे। तर गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे इथे की गडावर अशी माणसं ठेवा ज्याला इतिहासाचं नॉलेज असेल,
अशीच माणसं तिथे हवी आणि छत्रपती तिथे वेशभूषेत कोण आले तर मान सन्मान देऊन तुमचे लॉ आणि रेग्युलेशन सांगा त्यांना, बस हेच महत्त्वाचं. गड किल्ल्यावरती आपण बघू शकतो कुठले सूचना फलक वगैरे लावण्यात आले होते की ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी टाळा, असं काही? होतील, असतील, पण बोलण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आणि ते बोलतात ना की छत्रपतींचं चांगलं काम आम्ही करायला आलो आहे तिथे, छत्रपतींबद्दल सांगायला आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराज काय होते, या गडावर काय चालू आहे आता, हे इतिहास कसं आपलं जपलं पाहिजे, हे ऐतिहासिक जागा आहेत आपल्या, तर कशा जपायचे हे सांगायला मी आलो आहे तिथे. तर तू चांगल्या हेतूने मी तिथे आलो तर मला अडवतो कशाला आहे, मला हे कळत नव्हतं. कसला राग आहे तुला, मराठ्यांवर राग आहे की कशावर राग आहे काय कळत नाही, की मला कळत नव्हतं हे सगळं का करत होतं. पण तिकडे फलक लावले असतील, पण प्रेमाने मला जर तो मराठीत बोलतो आहे एक शब्द, मग मी ऐकलं असतं. पण तो मला माझ्या जातीला म्हणजे बोलतात ना माझ्या मातृभाषेला तो मानच देत नव्हता, मराठीत एक शब्द बोलत नव्हता, नाही आता आहे. मग त्यामुळे मला हे संताप भरला आणि मी त्याला रिप्लाय माझ्या आवाजात आणि व्हिडिओ चालू ठेवला. आणि व्हिडिओसमोर कोण बोलतं, कोण नाही बोलत, भल्याभल्यांची ताकद कमी होते व्हिडिओ ऑन केला की. तर त्यामध्ये छत्रपतीच्या वेशामध्ये बोलताना फक्त मीच दिसतो आहे आणि तो शांत ऐकतो आहे. का? कारण त्याला माहिती कॅमेरा चालू आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यावर आरेरावी केली किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीने अपशब्द बोललेत त्या व्यक्तीवर नेमकी कारवाई कुठून झाली आहे का, कोणत्या पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे? कारवाई तर सर्वात आधी पक्षांचे फोन आले, सगळ्या तिकडच्या नेत्यांचे आले, मनसेचे आले, सगळ्यांचे आले. फटाफट कारवाई अशी होती की त्यांना ते लोक जाऊन भेटले आणि तिकडनं व्हिडिओ कॉल केला आणि त्या माणसाने माझी माफी मागितली. माझा काय त्यांच्यावर राग नाही, त्यांनी माफी मागितली, मी माफ पण केलं त्याला. आम्ही मराठी हृदयातनं खूप मोठे आहेत, पण मान सन्मान आम्ही तुम्हाला देतो तर तुमच्याकडनं पण आम्ही थोडासा मान सन्मान ॲक्सेप्ट करतो की द्या आम्हाला. आपण पाहू शकतो अशा प्रकारे या तरुणांनी आपले मत मांडले आहे. आवाज इंडियासाठी साक्षी यादवचा रिपोर्ट.